सन मराठी वाहिनीवरील कोण होणार करोडपती या लोकप्रिय कार्यक्रमाचे आतापर्यंत 7 सीझन झाले आहेत। या कार्यक्रमाच्या पुढील सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता या कार्यक्रमाचा नवा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। मात्र यंदाच्या सीझनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे। आतापर्यंत या शोचे सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर करत होते, मात्र आता पहिल्यांदाच या शोचे सूत्रसंचालक म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। त्यामुळे सचिन खेडेकर यांनी हा शो का सोडला असा प्रश्न सध्या प्रेक्षकांकडून विचारला जात आहे। कोण होणार करोडपतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिला कलाकाराकडे या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मात्र सचिन खेडेकर यांची बोलण्याची विशिष्ट पद्धत, प्रश्न विचारण्यासाठी वेगळ्या आवाजाचा वापर, बोलण्यातील चढउतारांचा अभ्यास आणि समोरच्याला शांत करण्याची व धीर देण्याची त्यांची सवय यामुळे त्यांचं सूत्रसंचालन हे विशेष ठरलं होतं। त्यांच्या या होस्टिंगला प्रेक्षकांचीही मोठी पसंती मिळाली होती। मात्र आता माधुरी दीक्षित शोचं सूत्रसंचालन करणार असल्याने सचिन खेडेकर यांनी हा शो का सोडला असा प्रश्न प्रेक्षकांकडून विचारला जात आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार सचिन खेडेकर सध्या हिंदी, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत। रियालिटी शोच्या शूटिंगसाठी सलग अनेक दिवस आणि तास द्यावे लागतात, जे त्यांच्या सध्याच्या प्रोजेक्टच्या तारखांशी मॅच होत नव्हते आणि कोण होणार करोडपती सारख्या शोसाठी सलग महिना 2 महिने रोज शूटिंग करावं लागतं। त्यामुळे त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे हा शो करणं त्यांना शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय वाहिनीचा TRP वाढवण्यासाठी माधुरी दीक्षित सारख्या मोठ्या स्टारला आणणं ही वाहिनीची मोठी स्ट्रॅटर्जी असल्याचंही म्हटलं जात आहे, जेणेकरून या शोला TRP प्रचंड मिळेल। म्हणूनच सचिन खेडेकर यांना यावेळीस या शोचे सूत्रसंचालन दिले नसावे। माधुरी दीक्षित या शोला एक ग्लॅमरस टच देईलच, मात्र प्रेक्षक सचिन खेडेकरांना नक्कीच मिस करतील। तर कोण होणार करोडपतीच्या या नव्या सीझनमध्ये माधुरी दीक्षितला होस्ट म्हणून पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा।